रमाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार वंदन करतो आणि जास्त वेळ नाही घेणार आहे. फक्त एक कथा सांगणार आहे की ज्या वेळेस माता रमाई यांचा जन्म झाला, माता रमाई आपल्यासारख्या काही शिक्षित नव्हते, म्हणजे त्यांचं पूर्ण घराला काही शिक्षित नव्हतं. त्यांचं जर मागचं जर एक चरित्र जर बघायचं झालं तर त्यांचे वडील एक मासेमारी करायचे, मासेमारी विक्रेते होते आणि त्यानंतर त्यांचा विवाह झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे, बरोबर. यानंतर ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बॅरिस्टरचं पत्र आलं होतं की तुम्हाला पुढील शिक्षणासाठी देशाबाहेर यावं लागते, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरांनी अक्षरशः नकार देण्याच्या मनस्थितीत होती. का? त्यांचं एक म्हणणं होतं की एवढं सगळं कसं करायचं, बरोबर आहे की एवढं सगळं कसं करायचं. अक्षरशः मी एका पुस्तकात वाचले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरांनी अक्षरशः ते पत्र लपून ठेवलं, अक्षरशः ते पत्र लपून ठेवलं होतं. त्यानंतर जेव्हा ज्या वेळेस माता रमाई यांना माहीत झालं त्यावेळेस माता रमाई स्वतः त्यांना म्हणल्या होत्या की नाही तुम्ही जा म्हणून, बरोबर आहे. आज सरांनी जसं सांगितलं तसं आपल्याला जर समजा जिल्ह्याच्या बाहेर जरी जायचं असेल तर परवानगी घ्यावी लागते की जावं का म्हणून. त्यानंतर ज्या वेळेस माता रमाई यांनी एका विदेशात साहेबांना ज्या वेळेस पाठवलं त्यावेळेस साहेबांना तिकडे काही त्रास होऊ नये म्हणून त्यांनी फक्त पत्रव्यवहारात जेव्हा साहेबांचं एक पत्र यायचं म्हणजे कसं चालू आहे काय, फक्त त्यावेळेस माता रमाई म्हणायचं की सगळं काही ठीक आहे. स्वतःचा पोटचा गोळा केल्याच्या नंतर पण त्या मातेने सांगितलं नाही, म्हणजे विचार करू शकता तुम्ही. पण त्या काळात या ठिकाणी त्यांना किती काय सोसावं लागलं असेल, कारण की त्यावेळेस अस्पृश्यता नावाचा जो आहे म्हणजे समाजात आज पण तो एक रोग आहे. आपण म्हणतो ना की प्रत्येक व्हायरस, आपण शिकतो की प्रत्येक व्हायरसचा एक अँटीडोट असतो, पण अस्पृश्यता हा व्हायरस तेव्हा पण आहे आणि आता पण आहे, बरोबर आहे की नाही. त्यानंतर या ठिकाणी ज्या टायमाला ते धुणं भांडी करायच्या स्वतः त्यांनी जे शेण असते शेणाच्या गवऱ्या थापत होत्या, बरोबर आहे. त्यावेळेस गवऱ्या थापत थापत त्यांची मैत्रिणी म्हणली होती की तुला एवढं थापायची काय गरज आहे, का तू एवढं थापत आहेस. फक्त आणि फक्त माता रमाई यांचं एक म्हणणं होतं की माझे साहेब त्या ठिकाणी शिकत आहे, माझे साहेब त्या ठिकाणी आहेत आणि त्या साहेबांना मी पैसे पुरवण्याचं काम करत आहे, त्यांच्यासाठी मला कितीही काही करावं लागेल तर मी अक्षरशः करेन, किती काही करावं लागलं तर मी करेन, पण मी माझं काम मी करेन, बरोबर आहे की नाही. कारण की मातेचा जन्म असतो संसारात. त्यावेळेस एक म्हणणं होतं की चूल आणि मूल याच्यातच राहायचं, म्हणून चूल आणि मूल याच्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला मदत केली ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी, बरोबर आहे. त्यानंतर ज्या वेळेस साहेब बॅरिस्टर पदवी घेऊन ज्या वेळेस भारतात आले त्यावेळेस त्याच्या पहिले माता रमाई यांना एवढ्या लोकांनी म्हणजे असं परेशान केलं होतं, सावकार त्यानंतर असं अस्पृश्यतेतून. त्यावेळेस तेच लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस बॅरिस्टर पदवी घेऊन आले त्यावेळेस समोर हार घेऊन, बरोबर आहे. म्हणजे माझा एक सांगायचा उद्देश आहे की रमाई मातांनी जेवढं केलं तेवढं आजची स्त्री करू नाही शकत, आजची स्त्री नाही करू शकत, हे मी सांगतो. आणि त्यानंतर ज्या वेळेस ते भारतात आले त्यानंतर हे जे लोक तिथं समोर होते, फक्त एवढं सांगायचंय की फक्त समोर का होते आणि त्यांना एक वाटलं की आता आपलं काय खरं नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज आपल्याला जो कोणी काय म्हणलं आपण लगेच तावा देतो, लगेच म्हणतो की नाही थांबा माझा टाइम येईल त्यावेळेस मी सांगेन त्याला, बरोबर आहे. पण त्यावेळेस त्यांना सगळ्या गोष्टी माहिती होत्या तरी त्यांनी एक शब्द नाही बोलले. आणि त्यावेळेस ज्या टायमाला ते या भारतात आले त्यावेळेस हेच लोक त्यांचे स्वागत करण्यासाठी होते. काल सर आमच्या राधानगरसिंग कॉलेज स्कूलची हे गेली होती, व्हिजिट गेली होती वृद्धाश्रमाला. त्यावेळेस मी तिथं जेवढं ऑब्झर्व केलं त्या ऑब्झर्व मध्ये एक सांगायचं